नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट. काल दिनांक 29 मे 2026 रोजी नांदुऱ्यात शिवसेनेचा राडा, अधिकारी कोंडले. नांदुऱ्यात शिवसेनेचे अधिकाऱ्यांना कोंडीत पकडले. नांदुऱ्यातून येते रोजगार हमी योजनेत गरिबांची कामे होत नसल्याने संतप्त शिवसैनिकांनी थेट पंचायत समिती गाठली आणि अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडलं. शिवसेना उपजिल्हा प्रमुख राम पांडव आणि तालुका उपप्रमुख संतोष लाहुडकर यांच्या नेतृत्वात हे शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात आलं. नांदुरा पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना विभागात गेल्या अनेक दिवसांपासून गरिबांच्या फायली धूळ खात पडल्या आहेत. घरकुल धारकांची घरं प्रत्यक्षात पूर्ण झालेली नसतानाही कागदोपत्री पूर्ण दाखवून त्यांना अनुदानापासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. संतप्त शिवसैनिकांनी आज थेट विभागात धडक देऊन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडून ठेवलं. जोपर्यंत गरिबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत दरवाजे उघडणार नाहीत, असा पवित्रा राम पांडव यांनी घेतला. गरिबाचं घरकुल पूर्ण झालं नाही तरी कागदावर पूर्ण दाखवता अनुदान खाता. हा भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही. अधिकारी सुस्त आहेत. आज कोंडलं, उद्या रस्त्यावर उतरू. या आंदोलनामुळे पंचायत समितीत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घरकुलसह रोजगार हमीच्या इतर प्रश्नांवर तातडीने मार्ग काढा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपल्या नांदुरा तालुक्यातील देवीदास तुकाराम लाऊडकर पोटळी या लाभार्थ्याचा घरकुल आलेला आहे. त्याचे 2 हप्ते निघाले आहे आणि या MRGS वाल्यांनी त्याचं घरकुल पूर्ण झालं असा रिपोर्ट दिल्यामुळे त्याचे MRGSचे किंवा बाकीचे पैसे निघत नाही, त्याच्यावर अन्याय होत आहे. आणि हे जे काम आहे हे यांनी काम चुकारपणानं म्हणा किंवा कुठली काळजी न घेता हलगर्जीमुळे केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या लाभार्थ्याचं नुकसान झालं, त्याची भरपाई कोण देणार? असे बरेचसे लाभार्थी आहे जे याच्या नुकसान होत आहे. एक सांगता काही संप होता, काही होतं, त्या संपाचा आणि याचा सामान्य नागरिकाला काय घेणं देणं आहे? माझं असं मत आहे की या लोकांनी ते लवकरात लवकर दुरुस्त करावं, लोकांना न्याय द्या. आधीच ते याचे 3-3, 4-4 महिने पैसे येत नाही MRGSचे. हे लवकरात लवकर हे करा, नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल. त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील. आज आम्ही आमचे शिवसेनेचे रामभाऊ पांडव उपजिल्हा प्रमुख, मी स्वतः उपतालुका प्रमुख शिवसेना, MRGSच्या अधिकाऱ्यांना त्रस्त होऊन गोरगरिबाचे कामं होत नाही, त्याच्यामुळे या कार्यालयाला कुलूप लावत आहे आणि पुढच्या परिणामाला त्यांनी समोर जावं हा इशारा त्यांना देत आहे. आणि याच्या पुढेही जर कोणत्या गोरगरिबाचे कामं झाले नाही, आज फक्त कुलूप लावलं, उद्या त्यांचे आम्ही जोडे मारून स्वागत करू. कुलूप आता तुम्ही दिवसा ढवळ्या या कार्यालयाला कुलूप लावले, आतमध्ये कोण आहे? आतमध्ये MRGSचे कर्मचारी आहेत. MRGSचे कर्मचारी आतमध्येच आहे. त्यांना आम्ही आता बाहेर निघू देत नाही. बरं, आता कुठपर्यंत त्यांना तिच्यात ठेवायचं आहे? जोपर्यंत गोरगरिबाच्या कामाचं मार्गी लागत नाही आणि ते जिम्मेदारी घेत नाही तोपर्यंत आम्ही, आणि BDO साहेबाचं जोपर्यंत आम्हाला स्वतः लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही हे उघडणार नाही.